पुण्यवंत व्हावे गीता सज्जनाची नावे देवू बाबाचं नाव खरं गाडगे बाबाचं सोबत मानते का डोक्यावर खापर घेतलं नाव पडलं गाडगे बाबा काय किती महान बघा की काही माणसं काम छोट आहे त्याच्यातली उदात्तता त्याच्यातली व्यापकता त्याच्यातली विशालता किती महान आहे किती महान आहे अरे आज भारत देशाला स्वच्छता अभिमान हातून महाराज त्यांच्या नावाने सुरू करावं लागलं महाराज स्वच्छता अभियान एक लक्षात घ्या जिथं स्वच्छता असते ना तिथं देव असतो महाराज तुमच्या गावात एंट्री केल्या केल्या आल्या आल्या महाराजांचं दर्शन आणि जेव्हा हा परिसर मी स्वच्छ पाहिला संध्याकाळी इथे सगळीकडे वाती चालू संध्याकाळी तुमचा दीपोत्सव चालू होता अरे काय अरे पंढरपुरामध्ये सुद्धा त्याला करमलं नसेल हो संध्याकाळी तो इथे येऊन गेला जिथे स्वच्छता आहे ना तिथे परमेश्वर आहे तिथे ईश्वर आहे जिथे स्वच्छता नाही दुर्गंधी आहे महाराज तिथे कसं काय आणि याचं कारण फक्त एक आहे महाराज तुम्हाला मिळालेली संगती तुम्हाला जी इथे मिळाली ना संगती आर्थेकर महाराजांचं मार्गदर्शन आणि या आर्थेकर महाराजांच्या मार्गदर्शनाने हा सुगंध सगळं सुटलाय काय ना कोणत्या तरी महापुरुषाचा संग असतो महाराज आपल्या जीवनामध्ये त्याच्याशिवाय आपल्या जीवनामध्ये सुगंध दरवळत नाही महाराज एवढी सोपी गोष्ट आहे का अरे ज्या तुकोबारायांनी महाराज त्यांना स्वतः साक्षात भगवान परमात्मा विचारताय आतमध्ये गेली दर्शन कुंडलिकाचं दर्शन घेतलं स्नान केलं ना आतमध्ये गेले तुकोबाराय अरे तुकोबाराय गरुड खांबाजवळ आले तेच देव हसायला लागले अरे असं काय वाटतं का तुकाराम महाराजांनाच आनंद झाला का देवाला पाहून नाही हो अरे तुकाराम महाराजांना पाहून देवाला सुद्धा एवढा आनंद झाला अरे देव सुद्धा भाग्यवानच आहे ना मला कधी कधी हरिभक्त परायण चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या कीर्तनातले एक वाक्य सांगतो ते म्हणतात अरे ज्ञानोबराय तुकोबारायांसारखे भक्त लाभायला देवाला सुद्धा भाग्यच लागतं ना महाराज देवाचं सुद्धा भाग्य आहे ज्ञानोबराय तुकोबारायांसारखे भक्त मिळाले महाराज ज्ञानोबराय तुकोबारायांसारखे भक्त भेटायला सुद्धा भाग्यच लागतं देवाचं सुद्धा काय महाराज देवाचं भाग्य असे भक्त मिळाले हा कसे भक्त मिळाले महाराज आणि असे भक्त मिळाले का त्या भक्तांच्या अंगामध्ये एवढी शक्ती एवढं सामर्थ्य एवढी ऊर्जा आणि एवढं तेज किती तेज हो किती तेज अरे साध्या साध्या चेतन गोष्टीचं द्या सोडून आणि जड वस्तूला सुद्धा महाराज जड असणाऱ्या भिंतीला सुद्धा अरे भिंती काय कमी आहेत का अरे आपल्या गावात ठाकुर्डीमध्ये सुद्धा भिंती कमी आहेत का पण आणि ती जड असणारी भिंत सुद्धा आजही लोक त्या भिंतीची बारी लावून दर्शन घेतात ना हो बोला की नाही घेतात की नाही आजही त्या भिंतीचं दर्शन घेतात अरे चला पुढे अरे निर्बुद्ध असणारा रेडा 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 म्हणजे कोण रेडे नावाचा माणूस नाही हो रेडा म्हणजे म्हशीचा नवरा अरे असा निर्बुद्ध असणारा रेडा सुद्धा ज्ञानोबरांनी नुसता हात केला स्पर्श केला महाराज रेडा बोलायला लागला ना नुसता बोलायला लागला ना इकडच्या तिकडच्या गप्पा हाणायला लागला का हा अहो
वेद बोलायला लागला. ओम सहना भवतु सहवीर्यं मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. जरा विचार करा, चार पायाचा रेडा ज्यावेळेस हे सगळं बोलायला लागला, महाराज वेदाच्या रुचा बोलायला लागला, महाराज काय सामान्य समजत का? नोही हा महिमा, नोही हा सामान्य महिमा नैवेद्य हातीचा सामान्य नाही. अरे काय तुको भगवंताचं सुद्धा भगवान म्हणतात की खरं माझं भाग्य की तुकोबरा तुमच्यासारखी भक्त आनंद डोळ्यातून अश्रू गळायला लागले. हो तुकोबरा देवाच्या डोळ्यात, तुमच्या आमच्या डोळ्यातून द्यावं सोडून. नीट ऐका, हे डोळ्यात अश्रू येणं एवढं सोपं आहे का? एवढं सोपं आहे? अरे हे बसलेले इकडे हे सगळे पुरुष मंडळी या आयुष्यात रडत नाही महाराज. अरे तुम्ही किती प्रयत्न करा, तुम्ही काही करून पहा, तुम्ही काही बोलून पहा, तुम्ही काही बोलून पहा, यांच्या डोळ्यात पाणी येणार नाही म्हणा ना. मी तुमच्या बाजूने बोलते ना. अरे तुम्हाला सांगतो, तुम्हाला बहिणींना आयांना, अरे तुम्ही यांना काही बोला, यांच्या डोळ्यात पाणी येणार नाही. पण ऐका, पण पुढे गिरी बाबा नामदेव महाराज स्वतः मी खुनवतो तुम्हाला कळलं मी काय बोलणार. गणेश महाराज नका बोलू यांना, हे कधीच रडत नाही, पण एकदा रडता हो, एकदा रडता. कधी रडता हो? हा हा कन्या सासुरेशी जाय मागे परतो. अरे ज्या वेळेस महाराज मुलीला वाटी लावायची वेळ येते आणि वाटी लावत असताना महाराज दगडासारखा बाप असू द्या महाराज, मी धाय उकळून रडताना पाहिजे. धाय उकळून का रडते एक रडते. कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतो निपाहे पैसे झाले माझ्या जीवा. माशाची जशी तडफड व्हावी ना महाराज, त्या पद्धतीने यांची अवस्था होती. त्या दिवशी नाही आवडू शकत महाराज, नाही आवडू शकत. या आयुष्यात गावात आमच्या गावात अशी माणसं पाहिली दादा, नाही रडताना मी पाहिलं, पण त्यावेळेस लेख वाटी लावायची ना महाराज, त्या दिवशी मात्र रडली महाराज. आणि ह्या सुद्धा काही साध्या नाही लावत, यांचा बापात एवढा जीव असतो ना, बाप रे बाप. अरे तुम्ही इकडं काही मला शिवी द्या, काही बोला, पण बापाच्या नावाने काही बोलून दाखवा तुम्ही त्यांना. करून पहा प्रयोग उद्या, मला माझा नंबर घेऊन जा, मला सांगा काय होतं. करून पहा प्रयोग, करतील तुम्ही बोलून पाहते नाही महाराज. बापाचा विषय आईच्या विषयी कधीच सहन कर. सकळ तीर्थाची धुरे जी का माता पितरे या सेवेशी केलं शरीरे तुकोबारांनी डोळ्यातले आशीर्वाद देवा तुझ्याकडे आशीर्वाद. अरे साधारण मानवाच्या जीवनात, आमच्या जीवनात आमच्या देहाचं ठीक आहे, आमचा देह कसा आहे, 5 तत्वापासून तयार झालेला देह, हाडामासाचा देह हा पाताचा आणला उसना. क्षितिजल पावक गगन समीरा क्षितिजल पावक गगन समीरा
ठीक आहे 5 तत्वापासून तयार झाला आम्ही रडणं बोंबलणं हसणं या मुद्रा आम्हाला शोभतात पण देवा तू काय तुझी भोंगडी चांगली देवा अरे आमची काय महाराज रक्त रेत मळ मूत्र नरक मुताने भरली रे अरे तुझी षडगुण गोंडी सत्वगुणाने नटलेली तुझी घोंगडी महाराज षडगुण गोंडी रत्नजडीत तुझं श्याम सुंदर शोभली रे अरे एवढी सुंदर घोंगडी आणि तुझी घोंगडी काय आमच्यासारखी फाटली का 9 ठिकाणी अरे तुझी शुद्ध घोंगडी चांगली घोंगडी तुझी तू काय करतो देवा पांडुरंगाने उत्तर दिलं खरं सांगू का तू कोण आहे आज मला इतका आनंद झाला तुम्हाला पाहून की आज माझी अशी इच्छा आहे ऐका 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 आज माझी अशी इच्छा आहे तू कोबर आहे तुम्ही काहीतरी मागा मागण्याची आस पाय मोठा
खरं सांगा महाराज, रिकामा होतं का माणूस? महाराज रिकामा होतो मग? परवा एक मला एक जण भेटला, मला म्हटले महाराज एसटी महामंडळात होतो, आता रिटायर झालो, आता मी काय झालो? अहो रिकामा झालो. हा मी आता खरं सांगा महाराज, माणूस रिटायर झाल्यानंतर रिकामा होतो का? अरे बापरे बापरे, अरे जो रिकामा म्हणजे त्याला जो रिटायर होतो, जो घरी बसतो ना महाराज, जो म्हणतो ना आता मला काम नाही, त्याच्या इतकी कामं जगात कुणाला? अरे दळण आणण्याचं काम, बोला ना, तुमच्या गावात नाही का अजून तसं? बरं मी आमच्याकडे सांगतो, दळण आणण्याचं काम सुद्धा त्याच्याकडे. सकाळी फिरायला गेला का भाजी आणायचं काम सुद्धा. अरे इतकंच नाही, मी एका ठिकाणी असं पाहिलं की आणलेली भाजी भाजी मेथीची. आमच्याकडून पाठी माझं लग्न झालं त्यावेळेस बाबा मला एक मित्र मी शिकवले, भाजीत भाजी मेथीची. पुढं काय बोला बोला. ऐका अहो अरे रिटायर झाल्यानंतर जेवढी काम आहेत ना महाराज, त्या माणसाला बापू लई काम काय सांगायचं. सकाळी पेपर सुद्धा त्यानेच आणायचं. तुम्ही बातम्या केलेल्या, आमचे बापू पत्रकार येता येता त्यांनी फिरायला गेला म्हणजे सकाळी भाजी पण आणायची. मी काही ठिकाणी हे सांगत होतो तुम्हाला की गणेश महाराज आणलेली भाजी त्यांनी निवडून ठेवायची हे सुद्धा मी पाहिजे. आणलेली भाजी निवडून ठेवायची हे सुद्धा पाहिजे. आता हेच सांगितलं मी कालच्या कीर्तनात, तर एक पठ्ठ्या मला म्हणे महाराज तुम्ही फक्त तेवढंच पाहिलं, त्याच्या पुढं पाहिलं. म्हणलं काय पाहिलं? अहो म्हणे तोच भाजी आणतो, तोच निवडीतो, तोच शिजितो, म्हणे तो खाऊ घालतो. नाही कळलं तुम्हाला? रिकामा कोणी नाही ना, रिकामा तरी सुद्धा काम नाही झालो पायी रिकामा, काहीतरी मागा मनसी काही मागा. देवा खरं मला तर मागायची इच्छाच नाही. तुझं दर्शन झाल्यानंतर काही मागावं महाराज? जीवनाचं सार्थक झालं तुझ्या दर्शनाने. तुका म्हणे जन्म आल्याचे विठ्ठलची एक दिवशी. अरे तुला पाहिलं धर्माचं सार्थक झालं, आता काय पाहिजे का? आता काय बाकी कोण नाही तुकोबा राहिले. असं आहे मला सगळं कळतं ना. तुकोबा मी तुमचा गाथा वाचलाय, भिक्षा पात्र अवलंबिने जळोजिने लाजीरवाणे. अरे भिक्षा पात्र अवलंबने म्हणजे त्याचं जिनेला तुम्ही धिक्कार केला की त्याचं जळोजिने लाजीरवाणे तुम्ही म्हटलंय. इतकंच नाही पण तुमच्या घराण्याची परंपरा सुद्धा मला माहिती. काय काही मागणी आम्हा 5 मिनिटं राहिली म्हणून आता आम्ही चालू वेगळा वडिलांची भीत राहण्याचा सुद्धा. ठीक आहे तुम्ही काही मागायचं नाही, पण कोणी काही दिल्यावर तुम्ही घ्यायचं नाही असं काही आहे का? कोणी काही दिल्यानंतर तुम्ही कोणी घेऊच नाही असं आहे का? नाही मग घ्यायला काय हरकत आहे. पण म्हणे देवा पण एक आहे ठीक आहे तू म्हणतो ना माग, मी मागतो, पण मी एकदा मागितल्यानंतर परत तुम्ही पाऊस आला का? शेवटी महाराज मागितलं तुकोबारांनी. काय मागितलं, कशाची इच्छा केली महाराज? म्हणजे संतांच्या संगतीमध्ये माझं जीवन काय होईल, खऱ्या अर्थाने भलं होईल. माझं जर चांगलं व्हावं वाटत असेल तर माझ्या जीवनामध्ये संतांचा सहवास दे शेवटच्या चरणामध्ये. तुका मागाची तुका मागाची तुका मागाची तुका
रखुमाई